हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 3, श्लोक क्रमांक 17. अंगुष्ठ मात्र हा पुरुष हा अंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्ट तम स्वात शरीरात प्रवृहेत मुज्जात इव इशिकां धैर्येय तम विद्यात शुक्रम अमृतम तम विद्यात शुक्रम अमृतम इति. अन्वयार्थ. अंगुठ्या एवढ्या आकाराचा पुरुष अंतरात्मा सदा सर्वदा सर्वांच्या हृदयात विराजित आहे. त्याला आपल्या शरीरातून धैर्याने प्रयत्नाने मुज्जा नावाच्या गवताच्या काडीतून आतील गर काढावा तसे बाहेर काढावे. तोच शुक्र अमृत परमात्मा योगेश्वर आहे हे जाणावे. यमराज आता मृत्यूनंतरच्या ज्ञानाच्या समारोपाला आले आहेत. ते सांगत आहेत की आपल्या देहात अंतरात्मा विराजित आहे. जोपर्यंत आपण भोग निर्माण करीत राहू तोपर्यंत तो सदा सर्वदा हा असा आपल्या देहात अडकलेल्या स्थितीत असणार आहे. यास्तव त्याला मुक्त करावे. त्यासाठी देहादी इंद्रियांचे भाव विभाव महत् प्रयत्नाने धैर्याने खंबीरपणे मोडून काढावे. नाहीतर आपण सतत भोगापवर्गतेत अडकून राहू. मूलतः आपण भोगी नाही याची नोंद घ्यावी. सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेणे हे भोगी जीवन जगण्यापेक्षा पूर्ण निराळे आहे. आपला येथे येण्याचा हेतू विश्वातील सृष्टी सौंदर्य उपभोगणे हा आहे. आता तो हेतू दूर होऊन आपण भलत्याच मार्गाला लागलो आहोत. हे एक सहजासहजी न संपणारे दुष्ट चक्र आहे. यास्तव ते निग्रह करून मोडून काढावे. गाई म्हशी गवत खाताना ज्या गवतात गर आहे असाच चारा खातात. त्या गवतातील गर त्या गवताच्या वरच्या पोकळ नळीत असतो. म्हणजेच वरची पोकळ नळी ही गौण असते. आतील गर महत्त्वाचा असतो. नारळ सुकला की तो त्याच्या वरच्या करवंटीपासून अलग होतो. तद्वत आपण अंतरआत्मा अध्यात्म योगसाधनेने प्रकृतीपासून विलग करावा. प्रकृती म्हणजे आपण नाही. हा अंतरात्मा म्हणजेच आपण आहोत. हा शुक्र अमृत परमात्मा योगेश्वर आहे हे जाणावे. योगेश्वरात विलीन व्हावे. ओम तत्सत त्वम असि. हरिओम. आता आपण पुढचा श्लोक घेणार आहोत. हा या पुस्तकातला शेवटचा श्लोक आहे. श्लोक क्रमांक 18. मृत्युप्रोक्तान नचिकेतः अथ लब्ध्वा विद्याम एताम योगविधिं च कृत्स्नन. योगविधिं च कृत्स्नं ब्रह्मप्राप्तः विरजः अभूत विमृत्युः अन्यः अपि एव या वित अध्यात्ममेव. अन्वयार्थ. यमराजांनी उपदेश केल्याप्रमाणे आत्मज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे नचिकेतने अध्यात्म योगविद्या आचरणात आणली आणि तो जडहीन होऊन मृत्युंजय होऊन त्याला ब्रह्मप्राप्ती झाली. जो कोणी ही अध्यात्म योगसाधना जाणील तोही असाच ब्रह्मप्राप्ती मिळवील. कठोपनिषदाचा हा शेवटचा मंत्र आहे. हे उपनिषद सांगणारे ऋषी आता साधकांना सांगत आहेत की या योगविद्येचे नचिकेतने पालन केले आणि तो मुक्त झाला.
नचिकेत ही योगविद्या मिळवण्यासाठी प्रसंगी प्रत्यक्ष मृत्यूला जाऊन भेटला. त्याची चिकाटी घेण्यासारखी आहे. प्रत्येकजण ब्रह्मपदाला पोचू शकतो. पंढरीच्या यात्रेला जायचा बेत आखत बसायचं नाही. यात्रा करावी असे मनात आले की सुरू व्हायचं. कोण काय म्हणेल, कसं जायचं, वाटेत कोणती संकटं येतील वगैरे सर्व त्या पांडुरंगावर सोपवून आपण यात्रेला आरंभ करायचा. ही यात्रा न चुकवता येणारी आहे. ती प्रत्येकाला करावीच लागते. शुभस्य शीघ्रम. मग ती वेळीच करावी आणि योगेश्वराला भेटावे. त्याच्या योगधामी निवास करावा. तोच शेवटचा एकमेव विसावा आहे. द्वितीय अध्याय तृतीय वल्ली समाप्त. द्वितीय अध्याय समाप्त. कठोपनिषद समाप्त. ओम तत्सत त्वम असि. इथे शेवटी मी एक गोष्ट नमूद करू इच्छिते की हे पुस्तक कठोपनिषद वाचायला वाचनाचा आनंद आणि अनुभव खूप अवर्णनीय असा होता. त्यासाठी ही संधी मला ज्यांनी दिली म्हणजे योगदास श्री जयगणेश जोशी यांची मी अत्यंत ऋणी आहे. हरिओम.